आज जी आपण रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी तुम्ही यापूर्वी कधीही ट्राय केली नसेल। बनवायला अतिशय सोपी पण खायला खूप मस्त अशी आहे। त्याचबरोबर हा नाश्ता तुम्ही 1 ते 2 दिवस फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकता। तर अतिशय मस्त अशी रेसिपी आहे। चला तर मग आपण वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा वापरायचा नसेल तर यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी देखील चालेल। आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि अर्धा चमचा यामध्ये आपण ओवा घालणार आहोत। तर हे दोन्ही घालायचं म्हणजे यांचा फ्लेवर खूप मस्त येतो। आता यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ आपल्याला जास्त पातळ मळायचं नाही, याचा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता पीठ आपलं व्यवस्थित मळून तयार आहे। आता वरून अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 15 मिनिटे आपण हे पीठ व्यवस्थित बाजूला ठेवून देऊया। पीठ आपलं व्यवस्थित सेट होत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारं स्टफिंग बनवून घेऊया। तर इथे मी अगदी झटपट असं स्टफिंग बनवत आहे। तर एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे, तो ग्रेट करून घ्यायचा आहे। तर बटाटा ग्रेटच करून घ्यायचा आहे, मॅश करायचा नाही। आता यामध्ये भाज्यांमध्ये एक छोटा कांदा घातलेला आहे, कोथिंबीर कट करून घालायची आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत। चिली फ्लेक्स घातल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। पाव चमचा धनेपूड घातलेली आहे, पाव चमचा हळद घालायची आहे। अगदी साधं सोपं स्टफिंग आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे। चाट मसाला जर नसेल तर यामध्ये तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घातला तरी देखील चालेल। आता हे सर्व आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तर सकाळच्या वेळेस मी अशा प्रकारचा नाश्ता मुलांना दिला तर मुलं देखील अतिशय आवडीने खातील। रात्रीचाच बनवून ठेवायचा आणि सकाळच्या वेळेस गडबडीमध्ये तळून जर दिला तर मुलं देखील खूप आवडीने खातील। 15 मिनिटानंतर पीठ देखील आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे। तर या ठिकाणी आता आपण याची चपाती लाटून घ्यायची आहे। तर नॉर्मल आपण जशी चपाती करतो अगदी तशीच आपल्याला याची पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपण याची चपाती लाटून घ्यायची आहे। काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल किंवा घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल, संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी देखील ही रेसिपी अतिशय परफेक्ट आहे। त्याचबरोबर 1 ते 2 दिवस तुम्ही अशा प्रकारची रेसिपी स्टोअर देखील करून ठेवू शकता। तर या ठिकाणी आपली पातळ अशी चपाती लाटून तयार झालेली आहे। आता आपण जे तयार केलेलं स्टफिंग आहे ते व्यवस्थित अशा प्रकारे हाताने पसरवून घ्यायचं आहे। तर स्टफिंग आपल्याला हातानेच पसरवून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं सगळ्या बाजूने लागलं जाईल। आणि स्टफिंग जर पसरवता येत नसेल, हाताला जर लागत असेल तर यामध्ये तुम्ही 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आणि नंतर स्टफिंग व्यवस्थित पसरवून घ्यायचं म्हणजे स्टफिंग सगळ्या बाजूने एकसारखं लागलं जातं। आता आपण हे कट करून घेऊया। तर पिझ्झा कटरने आपण कट करून घ्यायचे आहे। तर नाश्ता तुम्हाला जसा पातळ हवा असेल यानुसार तुम्ही याचे काप करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपण अगदी छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेणार आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल मी अतिशय छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेणार आहे। तर अशा प्रकारचा स्नॅक्स तुम्ही बनवून जर ठेवला तर पाहुणे मंडळी जरी येणार असतील तरी आयत्या वेळेला तुम्ही अगदी झटपट असा हा स्नॅक्स तळून त्यांना देऊ शकता। तर बघू शकता अतिशय मस्त आणि अगदी किरकोळ साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या ठिकाणी आपले सर्व काप बनवून तयार झालेले आहेत। तर या ठिकाणी बघू शकता सर्व पीस आपण व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत। आता आपण याचे रोल बनवून घ्यायचे आहेत। तर अगदी साधी सोपी डिझाईन आहे। जर मुलांना जर अशा प्रकारचा नाश्ता जर दिला तर काहीतरी वेगळं म्हणून मुलं देखील अतिशय आवडीने खातील। तर या ठिकाणी अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 1 ते 2 दिवस आरामात ठेवू शकता। तर या ठिकाणी बघू शकता आपलं स्टफिंग देखील व्यवस्थित भरलं गेलेलं आहे। आता आपण ही वरची बाजू व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे तेलामध्ये आपण जेव्हा हा नाश्ता तळू तेव्हा ते सुटणार नाही। तर या ठिकाणी अजून एक मी रोल तुमच्यासाठी बनवून दाखवत आहे। तर अतिशय मस्त अशी रेसिपी आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, घरातील सगळ्याच मंडळींना खूप आवडेल। तर या ठिकाणी बघू शकता याची डिझाईन देखील किती मस्त दिसत आहे आणि स्टफिंग देखील आपलं व्यवस्थित भरलं गेलेलं आहे। तर ही रेसिपी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 1 ते 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवली आणि आयत्या वेळेला तळायला घेतलं तरी देखील चालेल। आता आपण हे तळून घेऊया। गॅसवरती एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल आपल्याला जास्त कडक गरम करून घ्यायचं नाही, कडकडीत जर तेल गरम करून घेतलं तर वरून नाश्ता करपून जाईल आणि आतून तसाच कच्चा राहील। मंद फ्लेमवरती आपल्याला हा नाश्ता व्यवस्थित तळून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखा सर्व बाजूने तो तळल्या जाईल।
आता कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे रोल आपण यामध्ये घालून घेऊया आणि दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया. 10 ते 15 सेकंदानंतर आता आपण पलटी करून घ्यायची आहेत आणि दोन्हीही बाजूने आपण व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर हा नाश्ता भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण खाताना याची टेस्ट खूप छान लागते. तर या ठिकाणी बाहेरून काहीतरी विकत आणण्यापेक्षा घरीच जर अशा प्रकारचा स्नॅक्स जर मुलांसाठी बनवून ठेवला तर बाहेरून विकत आणण्याची काहीच गरज नाही. घरातलेच पदार्थ मुलं अतिशय आवडीने खातील. त्याचबरोबर टिफिनमध्ये देखील तुम्ही बनवून देऊ शकता. तर या ठिकाणी बघू शकता अजून आपण 2 ते 3 मिनिट हा नाश्ता व्यवस्थित फ्राय करून घेऊया. तर 1 ते 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता नाश्ता आपला व्यवस्थित भाजायला सुरुवात झालेली आहे आणि यांना रंग देखील किती सुरेख आलेला आहे. अजून एखाद मिनिटभर आपण हा नाश्ता व्यवस्थित तळून घेऊया आणि नंतर आपण बाजूला काढून घ्यायचा आहे आणि दुसरी ही बॅच आपण व्यवस्थित अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघू शकता 1 मिनिटानंतर आपला हा नाश्ता व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आता एका झाऱ्याच्या मदतीने आपण हा नाश्ता व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेले नाश्ता देखील आपण अशाच प्रकारे तळून घ्यायचा आहे. तर उरलेला नाश्ता देखील मी अशाच प्रकारे व्यवस्थित तळून घेतलेला आहे. आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकता घरातील अवघ्या 2 ते 3 साहित्यामध्ये आपण अतिशय मस्त आणि झटपट तयार होणारी रेसिपी तयार केलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि दिसताना देखील ही रेसिपी तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे. लहान मुलांना तर खूपच आवडेल. तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.